दोन्ही सीईटीचा रिझल्ट लागलाय, पर्सेंट पण कळाले. रँक कधी कळणार सांगा? रँक केव्हा कळणार आहे? मला एका पालकाने हा प्रश्न मला विचारला, की सीईटी तर रँक केव्हा डिक्लेअर करणार? तेव्हाच माझ्या लक्षात आलं, की पालकांना ही गोष्ट माहीत नाहीये, की अगोदर रजिस्ट्रेशन प्रोसेस होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मग तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे बाळांनो आणि मग नंतर फायनल मेरिट लिस्ट येणार. नंतर ऑप्शन फॉर्म स्टार्ट होणार आहेत. मी तुम्हाला सांगू का, याच गोष्टीसाठी मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय, की काउन्सिलिंग हे गरजेचं आहे. मी सांगताना अतिशय आनंदाने सांगतोय. टेक एस्पायर ही आपली टीम सह्याद्री ट्युटोरियल्स बरोबर या वर्षीपासून हे आम्ही काउन्सिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. लास्ट इयर टेक एस्पायर टीमनं मला खूप हेल्प केली होती. माझे कितीतरी स्टुडंट पीआयसीटी मध्ये आहेत. ओके, चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये आहेत. अगदी स्पॉट पर्यंत त्यांना हेल्प केली होती आम्ही. मग मुद्दा तुमच्या लक्षात आला, की काउन्सिलिंग हे गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल तर कराच. पण सगळ्यात महत्वाचं प्रोसेस काय असणार आहे? नंबर घेतले का? नंबर घ्या. व त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर टेक एस्पायर या चॅनलवर डिटेल तुम्हाला सीईटी बद्दल सगळी सीईटीच्या ज्या प्रोसेस बद्दल ऍडमिशन प्रोसेस बद्दल माहिती देण्यात येईल. म्हणजे चला, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय मिळालाय? रिझल्ट. ओके, दोन्हीतला जो बेस्ट आहे तो रिझल्ट आपण सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करणार आहे. बरोबर आहे. डॉक्युमेंट सगळे वेळेवर सबमिट करणार आहे, ते अपलोड करणार आहे. त्यात एकही चूक व्हायला नाही पाहिजे. लक्षात घ्या, एकही चूक व्हायला नकोय. मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली लक्षात घ्या, एक पण चूक नकोय. बर, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी कराल, कुठल्या रजिस्ट्रेशन वगैरे सगळं, 10वी-12वीचे मार्क्स पण जर एंटर करायचे असतील ना बाळांनो, प्रॉपरली चूक करू नका. सीईटी सेल मोठा गोंधळ घालता. लक्षात घ्या, तुम्ही चुकीची माहिती अपलोड केली, काही इश्यू नाहीये. काही बोलणार नाही सीईटी सेल तुम्हाला, काही बोलणार नाही. पण जेव्हा फर्स्ट राऊंडचे अलॉटमेंट होईल ना, मग तेव्हा ही चूक सापडते त्यांना आणि तुम्हाला प्रोसेस मधूनच आउट करतील. लक्षात घ्या, बऱ्याच मुलांचा तो गोंधळ झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच मुलांचा गोंधळ झालाय. पण इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या, मी माझ्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो पहिल्यांदा. बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असतो, की सर तुम्ही गाव कुठलं काय? आता बोलण्यावरून तुम्हाला कळालं असेल, की मी सातारचा आहे. पण त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही येतोय बरं का. मी तुम्हाला सांगतो, दर रविवारी कोल्हापूरमध्ये काउन्सिलिंग सेशन असतं. प्रॉपर अपॉइंटमेंट असते. दीड-दीड, 2-2 तासाचा वेळ आम्ही तुम्हाला देतोय. लक्षात घ्या. तुम्ही कोल्हापूरचे असाल, तर मगाशी नंबर दिलेले प्रोव्हाईड केले होते, नक्की कॉल करा. तुमची अपॉइंटमेंट मात्र बुक करा बरं का. कारण सेमिनार द्यायचा नाहीये. प्रत्येक स्टुडंट वेगळा आहे. प्रत्येक स्टुडंट वेगळा आहे, मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक स्टुडंट वेगळा आहे. प्रत्येकाची ना ऑप्शन फॉर्मची पद्धत वेगळी असणार आहे. मी तुम्हाला सांगतो, 99% असतील तर खूप काळजीपूर्वक भरावं लागेल. पण मी काय म्हणतोय, 60% स्टुडंट पण असू दे, 60% स्टुडंट पण असू दे, आम्ही आहोत. लक्षात घ्या. आणि इथं आणखीन एक सांगू का? पहिला प्रोसेस बद्दल तुम्हाला सांगितलंय मी, की पहिल्यांदा रजिस्ट्रेशन वगैरे सगळे झाल्यानंतर आपल्याला ना रँक कळेल. रँक कळाल्यानंतर बऱ्यापैकी अंदाज येतो कोणतं कॉलेज मिळणार आहे, काय होणार आहे ते बरं का. आणि मी तुम्हाला सांगतो, 25,000 रँक आली म्हणून घाबरून जाऊ नका. 60,000 रँक आली तरी सीएस मिळतंय. मिळतंय. पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये मिळतंय. लक्षात घ्या. काळजी करायची नाही. ओके. समजून घ्या. पण आता सगळ्यात महत्वाचं, रँक वगैरे कळालं. ऑप्शन फॉर्म काय असतं, की पहिला एक ऑप्शन कंपल्सरी, नंतर 3 ऑप्शन कंपल्सरी, नंतर 6 ऑप्शन कंपल्सरी. हे कधीतरी सीईटी सेलचं होतं. कदाचित यावर्षी याच्यात चेंजेस होतील. एक वेळ असा होता, की पहिले 9 ऑप्शन कंपल्सरी असा सीईटी सेलचा प्रकार होता. बेकार तो प्रकार होता. लक्षात घ्या. ऑब्व्हियसली पहिल्या 9 मध्ये मिळालं की घ्यायचंच. पण तो प्रकार नाहीये. हा लास्ट इयर होता. म्हणून यावर्षी परत तसं असेल असं काही नाही. चेंजेस काही येऊ शकतात, पण त्यानुसार ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ओके. बर, इथं लक्ष द्या व्यवस्थित. रँक कळालं, ऑप्शन फॉर्म असणार आहे. जेव्हा तुम्हाला पहिल्या कॅप राउंड मध्ये कोणतं कॉलेज मिळालं, ओके, आपणच ऑप्शन फॉर्म भरलाय, मिळालं ते कॉलेज, पण मला असं वाटतंय अजून चांगलं कॉलेज मिळावं. तेव्हा तुम्ही ते बेटरमेंट, फ्रीज करणं, फ्लोट करणं असे वेगवेगळे ऑप्शन असतात. म्हणजे तुम्ही नॉमिनल 1,000 फी भरून तुमचं ते कॉलेज तर सिक्युअर करू शकता. कॅप राउंड 2 ला सुद्धा तुम्ही एफर्ट्स घेऊ शकता. म्हणजे प्रयत्न करू शकतो आपण. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली तुमच्या घरात तुमचा मोठा भाऊ असेल, जस्ट इंजिनिअरिंगचं ऍडमिशन झालंय त्याचं. मग ह्या प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. पण ग्रामीण भागात अजून देखील काहीच माहित नाहीये. त्याच्यामुळेच मी काय म्हणतो, लक्षात घ्या. तुम्ही काउन्सिलिंग माझंच घेतलं पाहिजे असं काही नाहीये. ओके, पण काउन्सिलिंग घ्या. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्या.
काउन्सिलिंगमुळे काय होणार लक्षात घ्या, की प्रॉपरली तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे. हो, पण मी तुम्हाला सांगतो, काउन्सिलिंग घेताना तुम्हाला महत्वाचं काय? तर एक स्टुडंट मला भेटले होते बरं का. ॲक्चुअली तिच्याकडे दुसऱ्या शिक्षकांचं काउन्सिलिंग आहे. ती म्हटली, की आमचा ओरिएंटेशनचा प्रोग्राम होणार आहे आणि तिथं आम्हाला सांगणार आहेत. मग मी ठरवणार कुठली ब्रांच घ्यायची. नाही. मी माझ्या काउन्सिलिंगमध्ये काय करतो, की तुला काय करायचंय? तुझं कशात इंटरेस्ट आहे? तुम्हाला काय करायचं हे इम्पोर्टंट आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू का? लेडीज, ओके, बायका म्हणूया आपण. चार चौघात त्यांना काय ऐकायला मिळतं ना, की लगेच त्यांची मतं बदलतात. होय, होतंय असं. मी सांगतो, आईला सांगतोय, मेसेज देतोय, मुलांची आई, की तुम्ही बाहेरचं काय ऐकू नका. तुमच्या मुलाला कशात इंटरेस्ट आहे ते महत्वाचं आहे. ब्रांच प्रत्येक चांगली असते. प्रत्येक ब्रांचमध्ये तुमचं करियर होऊ शकतं चांगलं. तुम्हाला एफर्ट्स द्यायचे आहेत. स्कोप सीएसला आहे, मग सीएसला काय अर्थ नाही किंवा मैत्रिणीच्या मुलाला 50,00,000चं पॅकेज मिळालंय, मग सीएस तू बी घे सीएस. नाही. आता मी तुम्हाला सांगतो, ओके, आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण आहेत. मग तुम्हाला कोण सांगेल ना, नाही हे आपल्यापेक्षा त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किंवा मणिपाल युनिव्हर्सिटी किंवा अजून भरपूर आहेत. ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्या आहेत ना, मी तुम्हाला सांगतो टीव्हीला भरमसाठ ॲड असतात. मला तर लव्हलीच फक्त आठवलं. गलगोटिया युनिव्हर्सिटी त्यांनी तर आपल्या देशाचं नाव लय वरती नेलंय म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय आहे? अरे त्यांच्या फीस पण प्रचंड असतात रे. फीस प्रचंड असतात किंवा ग्रुप क्लिअर नाहीये. आहेत कर्नाटकात कॉलेजेस मग. अरे फीस प्रचंड आहे. फीस खूप आहे. मग तुलनेत तशी प्लेसमेंट मिळणार आहे का? ₹40,00,000 आत्ताच्या काळात इंजिनिअरिंगला खर्च केला ती प्लेसमेंट मिळणार किती किती वर्षांना ती वसूल होणार? मुद्दा महत्वाचा आहे माझा. मग असे भरपूर प्रश्न आहेत रे. त्यामुळे तुम्ही काउन्सिलरचं ऐकून कशी काय ब्रांच ठरवू शकताय? तुम्ही स्वतःहून रिसर्च करा, की तुम्हाला जी ब्रांच घ्यायची आहे, त्यात पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचा जॉब करावा लागणार आहे, क्रायटेरिया काय असणार आहे. मग तिथं तुम्ही ते करू शकाल का आनंदात? बरं, अपॉर्च्युनिटीज काय असणार आहेत, प्रगती किती होऊ शकते पुढं, काय प्रॉब्लेम येतील तिथं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही फक्त ब्रांच ठरवा. मग आम्ही बघतो काय करायचं ते. माझ्याकडे एक स्टुडंट आले होते, की सीईटीत ना 40 का 45 पर्सेंटाइल फक्त. सीईटीत. पण जेईत लॉटरी लागली होती, की 67 पर्सेंटाइल. जेईई मधले पर्सेंटाइल पण इम्पोर्टंट आहेत. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे, की सीईटीत त्याला 98.8 आहेत. ओके, 98.8 आहेत म्हणजे 99 आहेत. पण जेईई मध्ये सुद्धा 96 आहेत ना. मग ती सुद्धा मोठी अपॉर्च्युनिटी आहे ना. जेईई मध्ये 96 आहेत त्याला. तेव्हा तुम्ही काउन्सिलिंगची प्रोसेस करताना काउन्सिलरला जेईईचे मार्क पण सांगा. लाजू नका. 60-70 म्हणजे ते सुद्धा कमी नाहीयेत. मग सीईटीला 40 असतील, जेईईला 70 असतील तर अपॉर्च्युनिटी वाढलीच तुमची. वाढलीच हे लक्षात घ्या. पण त्याचबरोबर कॉलेजची लिस्ट प्रॉपर बनवा. कॉलेजला जमलं तर पर्सनली व्हिजिट देण्याचा प्रयत्न करा. ओके. सांगलीचं कॉलेज आहे म्हणून रिजेक्ट करू नका. बेस्टच आहे. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझी एक स्टुडंट आहे, कराड गव्हर्नमेंट कॉलेज, सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. तिच्याशी बोलणं झालं. ती म्हणली, "आमचं कॉलेजही छानच आहे." बरं. रूम चार्जेस मंथली 1700 मेस ₹2200 मुलींची मेस कमी असते. 4,000 पेक्षा कमीत महिन्याचा खर्च आहे. 1248 वर्षाचा ₹50,000 म्हणजे कराड तेवढ्या बाबतीत बेस्ट वाटते मला. पण डेव्हलपमेंट फी पुन्हा 50,000-60,000 मुलींसाठी पण भरावी लागते. पण ठीक आहे ना, तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करा बरं का. आर्थिकचा विचार कराच. बरं, आता सगळ्यात महत्वाचं. स्पॉटमध्ये जर ॲडमिशन मिळालं, तर फुल फी भरावी लागते. पण थांबा, कास्टनुसार त्यात फरक आहे. प्रत्येक कास्टनुसार नियम चेंज होताय. पण ठीक आहे, समजा एस-सी-बी-सी असेल, भरावी लागेल समजा. मग सी सारखं कॉलेज असेल, तर भरायची फी. भले एज्युकेशन लोन घ्यायचं, पण कॉलेजची फी भरायची. मग असे बरेचसे मुद्दे आहेत रे, बरेचसे मुद्दे आहेत. त्यामुळंच काउन्सिलिंग इम्पोर्टंट आहे. मग चला, हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. मनापासून अभिनंदन. खूप चांगली तुम्ही अचिव्हमेंट केली आहे आणि आयुष्यात तुम्हाला असंच यश सतत मिळत राहो हीच प्रार्थना आहे देवाकडनं आणि मिळणारं यश ऑल द बेस्ट.